नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप गेल्या काही वर्षांपासून म्हणायला काही हरकत नाही, म्हणजे दीड वर्षांपासून मनोज जरांगे पाटील मराठ्यांसाठी लढतायत आणि त्याच्या आधीचा मराठ्यांचा लढा खूप जुना आहे. त्याला खूप मोठा इतिहास आहे. त्या इतिहासामध्ये जाण्यात काही अर्थ नाही. आपल्या अण्णासाहेब पाटलांनी मराठ्यांसाठी दिलेलं बलिदान असो, त्यानंतर मराठा समाजाची केलेली शरद पवारांनी फसवणूक असो, सगळं आरक्षण या सगळ्या वर्गामध्ये मोडून टाकलं, मराठ्यांच्या तोंडाला फक्त पानं पुसली आणि आज आम्ही काहीतरी चुकीचं करतोय असं मला फक्त वाटतंय. मला या सगळ्या गोष्टींमध्ये माझी मागची व्हिडिओ असेल की फक्त राजकारण होते एवढं दिसते, पण अनेक जण मराठा समाजाच्या व्यतिरिक्त जी काही लोक आहेत ती असं सांगतात की मराठा समाजाला गरज काय, यांच्या बापजाद्यांच्या जमिनी बघा, 100 200 एकर, यांच्याकडे गडगंज पैसा, यांच्या पाटीलकी, यांची गावं, यांच्या सगळ्या गोष्टी यांच्या, आणि यांना कशाला हवाय आरक्षण आणि या सगळ्या गोष्टी. पण आज मूळ विषयावरती बोललं पाहिजे, मूळ विषयावरती आलं पाहिजे आणि थोडंसं वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. कारण हा विषय आहे ना बाबांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, काय आहे की आपल्या हाताची 5 बोट आहेत आणि त्यातलं हे मराठा समाजाचं एक बोट आहे. या 4 फायदा होतोय, पण या एका बोटाचं नुकसान होतंय आणि त्याच्यासाठी ही रस्त्यावर उतरले, काहीतरी नुकसान होतंय म्हणून उतरले. आता एक गोष्ट सांगतो, या आपण 5 जाऊ द्या, दोनच माणसं पकडूया. एक 60% वाला मुलगा आहे, 90% पडणारा मुलगा आहे, पण झालंय काय, या 90 वाल्याला जास्त डिमांड नाहीये, त्याच्या जवळ सर्टिफिकेट नाहीये, त्याला आरक्षण नाहीये. म्हणजे काय, त्याच्यासाठी आरक्षित कुठली गोष्ट नाही. त्यामुळे हा 60% वाला मागून आला आणि पुढे निघून गेला. तो 90% वाला उभा राहिला आणि विचार करायला लागला, कारण मी रात्रंदिवस अभ्यास केला, मी एवढं सगळं केलं, खूप मेहनत केली, खूप चांगला पेपर लिहिला, चांगले मार्क्स पडले, पेढे वाटले, सगळ्या गोष्टी केल्या. मी जेव्हा ऍडमिशन घ्यायला गेलो तेव्हा मला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे होतं तिथून मला हाकलण्यात आलं, तिथून मला बाजूला करण्यात आलं. म्हणजे तो वडिलांना सांगतोय की बाबा, तो 60% वाला आला आणि त्याला ऍडमिशन देऊन गेले आणि तेही कमी पैशात, आणि मी 90% पडून मला सांगितलं की 2 लाख रुपये भर, लाख रुपये भर आणि मगच तुला ऍडमिशन मिळेल. तेही तुला मिळेल की नाही ते आम्ही तुला फोन करून सांगू. हा विचार मी तुम्हाला, एक मानसिकता तुम्हाला सांगतोय. ही गोष्ट घडते मराठा समाजाच्या मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये. कारण आरक्षण, पहिलं गोष्ट समजून घ्या, आरक्षण 2 गोष्टींसाठीच लोकांना पाहिजे. एक तर शिक्षणामध्ये पाहिजे आणि दुसरं म्हणजे नोकऱ्यांमध्ये पाहिजे. याच्या व्यतिरिक्त आरक्षण काय चाटायचं नाही कुणाला, त्याच्याशी काही घेणे देणं नाहीये. काय होतंय काय, आपली सिस्टम या भारताची काय झाले, ज्यांना 50% 60% जी लोक आहेत ते जाऊन सगळ्या मोठ्या पदांवरती, मोठ्या नोकऱ्यांवरती बसतायत, आणि जी काही हुशार सगळी लोक आहेत ते सगळे प्रायव्हेट कंपन्यांच्या मागे धावतायत, सगळ्या गोष्टींमध्ये पळतात. आपली सरकारी यंत्रणा कुचकामी आपण जी म्हणतो ना, काय आहे, कारण तिथं उच्च शिक्षित आणि उत्तम शिक्षण घेणारी लोक सहसा जास्त प्रमाणात बसत नाहीत. मी काय म्हणतोय, जास्त प्रमाणात बसत नाहीत. मराठ्यांच्या जमिनी असतील ना गावातल्या, मी म्हणतो 20% लोकांकडे, मराठा समाजाच्या लोकांकडे 100 एकर जमीन असेल, पण गावातली अशी 20-25% अशीही लोक आहेत ज्यांच्या जवळ साधं घर बांधायला जमीन नाहीये, ज्यांच्या जवळ खायला अन्नाचा दाना नाहीये. इतकी भयंकर परिस्थिती आहे. कुठलाही समाज गडगंज नसतो. अख्खा ब्राह्मण समाज म्हणजे लाखपती आणि करोडपती असं नाही, त्यांच्यातही गरीब आहेत. अख्खा दलित समाज किंवा आमचा जे बाकीचे सगळे समाज आहेत ते अगदीच खाली, त्यांच्याजवळ आहेच नाही काय, त्यांना काही सगळ्याच गोष्टी त्यांच्यावरती अशी वाईटच वेळ आली असं देखील नाहीये. त्यांच्यामध्ये देखील अनेक गडगंज लोक आहेत. समाजामध्ये माझं आर्थिकदृष्ट्या आरक्षणामध्ये या सगळ्या गोष्टी सुटल्या असत्या, पण सरकार त्याबद्दल कटिबद्ध नाहीये, कारण त्याच्यामध्ये राजकारण दिसते. सरकार घाबरतंय का, कारण जर सगळं आरक्षण काढलं, समान नागरी कायदा लावला तर आमचं सरकार पडेल, कारण आपली जनता, आपण एवढी सुशिक्षित आहोत का. मराठा समाजाची लोक आज जी म्हणतात ना की आम्हाला समान नागरी कायदा द्या आणि आरक्षण नाही द्यायचं, तर ते का म्हणतात, कारण त्यांना आरक्षण मिळत नाही. ज्याला आरक्षण मिळतंय तो काय म्हणतोय की मला समान नागरी कायदा नको, आम्ही त्याच्या विरोधात आहोत, आम्ही काँग्रेस सोबत जाऊ, आम्ही या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहोत, हे देश विकायला निघाले, हे करायला निघाले. या सगळ्या गोष्टी ही लोक करतायत. का करतायत, कारण यांच्या वाट्याचं आरक्षण जाईल म्हणून. बघा, आम्ही समाज म्हणून किती, एक समाज स्वार्थी बनतोय, एक समाज निस्वार्थी बनतोय. आम्ही प्रत्येक गोष्टी अडकलो आहोत. आम्ही प्रत्येक बोट जी सरकारवरती या सगळ्या यंत्रणांवरती दाखवतो ना, पण ते चुकीचं आहे. आम्ही किती सक्षम आहोत. आम्ही सगळे एकत्र येतोय का, आरक्षण न मिळालेले, आरक्षण मिळालेले, आम्ही सगळे एक होऊन सरकारला निवेदन का करत नाही की लावा सगळ्यांना समान नागरी कायदा. आपण सगळे या देशातले नागरिक एक आहोत. का आमची मानसिकता अशी नाहीये, त्याचं कारण म्हणजे राजकारण. त्याचं कारण म्हणजे तुमच्या आजूबाजूचे सगळे लोकप्रतिनिधी, तुमचा आमदार, तुमचा खासदार, तुमचा नगरसेवक, त्यांना माहिती आहे ना, कारण हे सगळं निघून गेलं ना, तर आपण ही समान नागरी कायद्यात येऊन यांच्यासोबत समान होऊन जाऊ, आपली काही किंमत राहणार नाही. या सगळ्या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात घेतल्या पाहिजे. आता मराठा समाजातल्या पोरांचं नुकसान होतंय, तुम्हाला माहित नाही. चांगली हुशार मुलं, मी म्हणतो सगळी 100 पोरच हुशार नाहीत मराठा समाजातली, पण निदान त्यातली 50% पोरांचं जर नुकसान होतंय ना, हे आपण मान्य केलं पाहिजे.
मग मराठा समाजाला आरक्षण जर देता येत नसेल तर ज्यांना आरक्षण मिळालंय त्यांनी समान नागरी कायद्यासाठी लढणं आपलं कर्तव्य, देशभक्ती जरा दाखवावी. आणि जर मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर बाकीच्यांनी ते सहज हसता हसता त्यांना द्यावं. आज इतकी वर्ष मोठा मराठा समाजाचा प्रश्न देखील, पण आज देखील तो सोडवत नाहीये किंवा सुटत नाहीये, सोडवला जात नाही. मी तुम्हाला 10 वेळा सांगितले, राजकारणी तुम्हाला फक्त एवढंच सांगत बसणार. हे फडणवीस इकडे आले की शरद पवारांची लोक त्यांच्यावर बोलणार आरक्षण द्या म्हणून. शरद पवार सत्तेत गेले की इकडची लोक त्यांना म्हणा आरक्षण द्या म्हणून. मराठा समाज आपला काढतोय मोर्चे, ह्याची सत्ता आली की याच्या विरोधात, याची सत्ता आली की त्याच्या विरोधात. आम्ही फक्त तेवढंच करत बसतोय. मराठा समाजाने मोर्चा काढला की ओबीसी वाला उतरतोय, ओबीसी वाला की आदिवासींचा मोर्चा, दलितांचा मोर्चा. आमचा देश झाला या मोर्चांमध्ये फक्त भरडून गेला. आम्हाला खरोखर आम्ही नागरिक म्हणून या समान नागरी कायद्याला हातात घेतलं पाहिजे. तुम्हाला छोटी साधी गोष्ट वाटत नाही, एखाद्या संपूर्ण समाजाचं नुकसान होत आहे. आज महाराष्ट्रामध्ये काय मी म्हणतो 5-7 कोटी मराठी असतील तर त्या तेवढ्या कुटुंबांचं नुकसान होतं, एवढं म्हणायला खरंच काही हरकत नाहीये. कारण एखादे विद्यार्थी मनापासून प्रयत्न करायचा, मेहनत करायची, सगळ्या गोष्टी करायच्या, आणि आरक्षणासाठी म्हणून जर त्यांना कोणत्या गोष्टींपासून वंचित लागत असेल, वंचित राहायला लागत असेल, तर आमची संविधान, आमच्या सगळ्या रचना ती म्हणतील की काय या कामाच्या. कुठेतरी याचा विचार केला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण नको म्हणणाऱ्यांसाठी हा खास व्हिडिओ होता की नक्की का आरक्षण पाहिजे. नुकसान होतंय ना, नोकऱ्यांमध्ये नुकसान होतंय ना, काहीतरी होतंय ना. एखाद्या मी म्हणतो गडगंजांचं जाऊ द्या, जे मोठे धनवान आहेत त्यांना द्या सोडून. त्यांना ते असेही ते आरक्षण 1-2 लाखाकडे बघत नाहीत. म्हणजे अति गरीब लोक आहेत, सामान्य लोक आहेत, त्यांच्यासाठी हा विषय जो महत्वाचा, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची पोरं, त्यांच्यासाठी आरक्षण जे महत्वाचं असतं ते त्यांना पाहिजे. कारण त्यांचा जीव जळणार ना. कारण दुसरा माझ्या मागून पुढे येऊन गेला आणि मी इथंच उभा आहे, कोणाला वाटणार नाही. जेव्हा तुमच्यावर वेळ येईल तेव्हा तुम्हाला समजेल. त्यामुळं हा विषय समजून घ्या. पण मनोज जरांगे पाटील आणि 1.5 वर्षानंतर गॅप घेतला, सुट्टी बिट्टी गेले, नंतर आता जागे झाले, या सगळ्या गोष्टी आम्हाला समजतात. राजकारण करू नका. माझं सांगणं आहे काय, जरांगे पाटील असो नाही तो कोणी असो, मराठा समाजाला तुम्ही तुमच्या मागून भरडवू नका. मी म्हणतो देवेंद्र फडणवीस आणि या सरकारने, एकनाथ शिंदेने आरक्षण दिलं उद्या मराठा समाजाला आरक्षण, चला त्याच्यानंतर काय. मनोज जरांगे पाटील सांगतात ना की मी गुलालाच्या गाड्या घेऊन फडणवीसांचा अख्खा बंगला धुवून काढीन गुलालाने, या सगळ्या गोष्टी कराल ना. हे फक्त लक्षात ठेवा की दुसऱ्या कोणी नाही म्हटल्यानंतर तुम्ही नाही म्हणाल. मनोज जरांगे पाटील मराठ्यांसाठी लढतायत त्याबद्दल दुमत नाहीच माझं, आणि कधीच नसेल. पण त्याच्या मागं काहीतरी राजकारण शिजवायचं, या सगळ्या गोष्टी नको, खरंच नको. कारण आपण फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करतोय. देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे, तो आपल्याला आरक्षण देत नाही. या सगळ्या गोष्टीतून हे जे काही 2 समाज लढवायचे आणि ओबीसी समाज आहे, या सगळ्या ज्या गोष्टी चालू आहेत ना, या फक्त बाजूला काढा. तुमचा रोष फक्त जातीवर नाही, तुमचा रोष फक्त व्यक्तींवर असू द्या. ते व्यक्ती जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जे बसवलेत ना, त्यांना काय जात बघून आम्ही बसवलं नाहीये जनतेने. त्यामुळे त्यांचा वैयक्तिक तुम्ही टीका करा, कुठल्याही समाजाला तुम्ही आधीमध्ये घेऊ नका. एवढंच मला फक्त सांगायचंय. आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नसेल तर या देशामध्ये समान नागरी कायदा लावावा, सर्वांना समान न्याय असावा. कोणत्याही माणूस असू द्या, कोणत्याही समाजाचा असू द्या, कोणत्याही धर्माचा असू द्या, मी काय बोलतोय लक्षात घ्या. जो त्या ऐपतीचा असेल त्याला त्या रांगेमध्ये सगळ्यात पहिले उभं केलं पाहिजे. एवढंच माझं एक स्वच्छ मन आणि स्वच्छ माझा विचार आहे.